नमस्कार विद्यार्थी मित्रो, लर्नरेटमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मुलींच्या शिक्षणाबाबतीत जो 100% फी माफीचा जो जी-आर आहे तो महाराष्ट्र शासनाने रिलीज केला आहे. तर कोणकोणत्या कॅटेगरीतल्या विद्यार्थिनींसाठी हा जी-आर लागू होणार आहे, कोणत्या विद्यार्थिनींसाठी 100% फी माफ होणार आहे आणि कोणत्या कोर्सेससाठी ही जी फी आहे ती माफ होणार आहे आणि त्याचप्रमाणे या सवलतीसाठी कोणते नियम व अटी आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मुलींसाठी जी आहे ती 100% फी माफ करण्यात आली आहे. मुलांसाठी काय, मुलींसाठी का करण्यात आली आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे तुम्हा सर्वांसाठी. तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स असतील, जे अपडेट्स असतील, त्याचे जे नोटिफिकेशन असतील ते तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील. गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्सवर, प्रायव्हेट स्कॉलरशिप्सवर, टॉप कॉलेजेसवर, त्याचप्रमाणे ॲडमिशन्स काउन्सिलिंगवर देखील व्हिडिओज येणार आहेत. त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब कराल. ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनाने हा जो जी-आर आहे तो रिलीज केला आहे. ओके, 8 जुलै रोजी जो आहे हा जी-आर त्यांनी ऑफिशियली डिक्लेअर केला आहे. तर 100% जी फी माफ होणार आहे, कोणत्या विद्यार्थिनींसाठी होणार आहेत, कोणते नियम आहेत त्यासाठी. ओके, काही नियम आणि अटी आहेत, त्याच विद्यार्थिनींची जी फी आहे ती या ठिकाणी माफ होणार आहे. ओके, तर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS, त्याचप्रमाणे SCBC आणि OBC या विद्यार्थिनींसाठी जी आहे ती 100% फी माफ करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी पहिला 50% फी माफ होती. ठीक आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी पण पूर्वी 50% फी जी होती ती माफ होती OBC, EWS आणि SCBC साठी. पण आता हा जो नवीन जी-आर आलेला आहे त्याप्रमाणे आता मुलींची 100% जी फी आहे ती माफ केली जाणार आहे. पूर्वी 50% होती, 50% मुलांची पण माफ होती आणि 50% मुलींची पण जी फी होती ती माफ होती EWS, SCBC आणि OBC साठी. परंतु हा जो जी-आर आहे तो आल्यानंतर आता मुलींची जी आहे ती 100% फी माफ होणार आहे. का होणार आहे, कोणत्या मुलींसाठी होणार आहे आणि कोणते नियम आहेत ते आपण आता पाहूयात. ठीक आहे. तर 100% जी फी आहे ती माफ होणार आहे. आता कोणत्या कोर्सेससाठी जी फी आहे ती माफ होणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता. उच्च व तंत्र शिक्षण म्हणजे तुमचे इंजिनिअरिंग रिलेटेड जे कोर्सेस आहेत त्यामध्ये, त्यानंतर वैद्यकीय शिक्षण म्हणजे वैद्यकीय शिक्षण रिलेटेड जे पण तुमचे कोर्सेस येतात, फॉर एक्झाम्पल BSc नर्सिंग, MBBS वगैरे तुमचे मेडिकल रिलेटेड जे पण कोर्सेस आहेत, ओके, प्रोफेशनल कोर्सेस, त्यामध्ये जर तुम्ही शिक्षण घेत असाल, विद्यार्थिनी असाल, त्यामध्ये जर तुम्ही शिक्षण घेणार असाल तर तुमची 100% फी माफ होईल. आणि पण नियम आहे ते देखील आपण डिस्कस करणार आहोत. औषधी द्रव्य म्हणजे तुमचे फार्मसी रिलेटेड जे कोर्सेस असतील त्यासाठी, त्यानंतर कृषी व पशु म्हणजे तुमचे ॲग्रिकल्चर वगैरे, आणि तुम्ही इथे पाहू शकता दुग्ध व्यवसाय वगैरे या ठिकाणी दिलेला आहे. तर ह्या विभागातील ह्या शिक्षणा रिलेटेड जे पण कोर्सेस आहेत त्यामध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेणार असाल आणि विद्यार्थिनी असाल आणि EWS कॅटेगरी, OBC कॅटेगरी, SCBC या कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल, प्लस तुमचं जे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आहे, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो फॅमिलीचं ॲन्युअल इन्कम, वार्षिक जे उत्पन्न आहे तुमचं ते कौटुंबिक म्हणजे तुमचं पूर्ण फॅमिलीचं इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. ओके, नियम काय आहे, तुम्ही विद्यार्थिनी असणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे तुमचं जे उत्पन्न आहे ते 8 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे, प्लस तुम्ही EWS, OBC आणि SCBC, ठीक आहे, या कॅटेगरीचे असाल तरच या ठिकाणी तुम्हाला 100% जी फी आहे ती देण्यात येणार आहे. तर ह्या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, 50% फी आधी दिली जात होती मुलांसाठी आणि मुलींसाठी, दोघांना पण 50% जी फी आहे ती कमी होती. ठीक आहे. पण आतापासून मुलींसाठी जी आहे ती 50% नाही तर 100% जी आहे ती फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. का देण्यात येणार आहे हे देखील या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता. कारण काय आहे की मुलींना 50% पासून 100% सवलत देण्याचं कारण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36% इतके मर्यादित आहे. तर 100% पैकी 36% मुलीच या फक्त व्यावसायिक शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरणानुसार जी NEP ची नवीन पॉलिसी आलेली आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP, सो व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढण्याच्या दृष्टीने व मुलींना संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी जे आहे ते मुलींना 50% पासून 100% जी फी सवलत आहे ती देण्यात येत आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांना पण पूर्वी 50% जी फी आहे ती सवलत होती, फी मध्ये सवलत होती. पण आता काय आहे की मुलांना 50% असेल, मुलींना 50% ची 100% जी आहे ती
फी सवलत देण्यात येत आहे। तर मुलींसाठी फी सवलत 50% पासून 100% का करण्यात आली आहे हे देखील गव्हर्नमेंटने तुम्हाला सांगितलं आहे की व्यावसायिक शिक्षणामध्ये 36% मुलींचे प्रमाण आहे आणि मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी, त्यांना सहाय्यता देण्यासाठी आणि त्यांच्यासाठी संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी जे आहे ते मुलींचे 50% जी फी होती त्या फी पासून 100% जी फी आहे त्यामध्ये सवलत त्यांना देण्यात आलेली आहे। तर कोणत्या कोणत्या कॉलेजेससाठी हा जो GR आहे तो लागू होणार आहे, प्रायव्हेट कॉलेजेससाठी होणार आहे का गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी का सेमी गव्हर्नमेंट, हे सर्व आपण आता डिस्कस करूया। ठीक, हे देखील या GR मध्ये शासनाने सांगितलेलं आहे। तर तुम्ही ते पाहू शकता शासन निर्णय काय आहे। तर शासन निर्णय हा आहे की राज्यातील शासकीय महाविद्यालय म्हणजेच गव्हर्नमेंट विद्यालय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित म्हणजेच गव्हर्नमेंट फंडेड, आपण म्हणतो ना गव्हर्नमेंट फंडेड, त्याला काही स्टुडंट्स सेमी गव्हर्नमेंट पण म्हणतात, ती कॉलेजेस। त्यानंतर तुम्ही पाहू शकता बाकीचे जे पण कॉलेजेस आहेत, विना अनुदानित कॉलेजेस, तंत्रनिकेतन कॉलेजेस, सार्वजनिक विद्यापीठे, ही जितकी पण कॉलेजेस आहेत ते तुम्ही ते रीड करू शकता। ह्या कॉलेजेसना जे आहे, ह्या कॉलेजेसच्या ज्या स्टुडंट्सना आहे त्या ठिकाणी सवलत मिळणार आहे, विद्यार्थिनींना सवलत मिळणार आहे। पण महत्त्वाचा पॉइंट हा आहे की तुमचं जे ऍडमिशन आहे ते सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप राऊंड थ्रू झालं असेल तरच तुम्हाला 100% फी मिळणार आहे। तुमचं कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन होणं इम्पॉर्टंट आहे। कॅप राऊंड थ्रू जर तुमचं ऍडमिशन झालं आणि तुमचे वार्षिक उत्पन्न, कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 8 लाखाच्या कमी आहे आणि तुम्ही EWS, OBC आणि SCBC चे स्टुडंट्स असाल आणि फिमेल कॅन्डिडेट असाल तरच तुमची 100% जी फी आहे ती रिड्यूस करण्यात येणार आहे, 100% जी फी आहे तुमची माफ होणार आहे। हे महत्त्वाचं आहे की व्यवस्थापन कोट्यातील संस्था स्तरावरील प्रवेश म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यातील व जे इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड होतात त्या विद्यार्थ्यांसाठी 100% फी माफ नसणार आहे, त्यांना सगळी फी भरावी लागणार आहे। ठीक आहे, तर लक्षात ठेवा मॅनेजमेंट कोट्यामधून जर तुम्ही ऍडमिशन घेतला तर ह्या सवलतीचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकणार नाहीये आणि जी स्कॉलरशिप असते गव्हर्नमेंट स्कॉलरशिप त्या देखील तुम्हाला मिळणार नाहीयेत। ओके, मॅनेजमेंट कोट्यामधून किंवा इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंड मधून जर तुम्ही ऍडमिशन घेतला तर तुम्हाला 100% फी तुमची माफ नाही होणार, तुम्हाला सगळी फी जी आहे ती पे करावी लागेल आणि स्कॉलरशिपची पण बेनिफिट नाही मिळणार। आणि नुसती फी माफ होणार नाहीये तर फी सोबत तुमची दर सेमिस्टरला तुम्हाला एक्झाम फी जी असते, ठीक आहे, ती तुम्हाला पे करायची असते, ती एक्झाम फी पण तुमची माफ करण्यात येणार आहे। तुम्ही ते पाहू शकता, शैक्षणिक शुल्क म्हणजे तुमची रेग्युलर कॉलेजची फी प्लस परीक्षा शुल्क म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला तुमची एक्झाम फी असते ती देखील तुमची माफ होणार आहे 100% विद्यार्थिनींसाठी आणि जे मेल कॅन्डिडेट्स असतील त्यांची 50% फी माफ होते। ठीक आहे, सो हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की कॅप राऊंड थ्रूच ऍडमिशन झालं पाहिजे। जर विदाउट कॅप राऊंड झालं मॅनेजमेंट कोट्यामधून किंवा इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंड मधून किंवा डोनेशन भरून वगैरे तर तुमची 100% फी माफ नसेल, तुम्हाला सगळी फी पे करावी लागेल, कोणती स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार नाही। तुम्ही ते पाहू शकता पहिला 50% जी आहे ती सवलत देण्यात येत होती फी मध्ये मुलांना आणि मुलींना दोघांना पण आता मुलींची जी सवलत आहे ती 50% पासून 100% करण्यात आलेली आहे EWS, SCBC आणि OBC विद्यार्थिनींसाठी आणि उत्पन्न त्यांचं 8 लाखाच्या आत पाहिजे आणि कॅप राऊंड थ्रू त्यांचं ऍडमिशन झालेलं असलं पाहिजे। ओके, सो या ठिकाणी मेन्शन देखील केलेलं आहे गव्हर्नमेंटने की 2024-25 पासूनचे जे ऍडमिशन होतील म्हणजे ह्या वर्षीपासूनचे जे ऍडमिशन होतील त्यासाठी जे आहे ती 100% फी माफ करण्यात येणार आहे आणि हा GR लागू होणार आहे या वर्षीच्या ऍडमिशनसाठी। त्याचप्रमाणे 900 कोटीचा जो निधी आहे तो मंजूर झालेला आहे यासाठी। ओके, आणि बाकीचे जे पण तुम्ही पाहू शकता जे पण काही रूल्स असतील, जे काही नियम आणि अटी असतील ते या ठिकाणी दिलेले आहेत। याची जी PDF आहे ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करीन, ही PDF तुम्ही संपूर्ण परफेक्टली वाचा। ओके, त्यामध्ये तुमचे जे पण डाऊट्स असतील ते क्लिअर होतील। तुम्हाला काही पण डाऊट्स असतील तर ते सर्व डाऊट्स या PDFच्या माध्यमातून, या GRच्या माध्यमातून क्लिअर होतील। GR वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कोणते नियम आहेत, कोणते अटी आहेत आणि कशा प्रकारे तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे। तर ह्या GRची जी समरी आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर मुलींच्या शिक्षणाबाबतीतला हा GR आहे, त्यांना 100% फी सवलत देण्याबाबतचा हा GR आहे। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता काही महत्त्वपूर्ण बाबी। तर 8 जुलै रोजी हा जो शासन निर्णय निर्गमित हा जो GR आहे तो रिलीज करण्यात आलेला आहे। ओके, तर पहिली जी अट आहे ती तुम्ही पाहू शकता 8 लाखाच्या आत वार्षिक उत्पन्न असणं गरजेचं आहे त्या विद्यार्थिनीचं, म्हणजे पूर्ण फॅमिलीचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 8 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे। त्यानंतर शैक्षणिक व परीक्षा शुल्क दोन्ही माफ होणार आहे, म्हणजे शैक्षणिक म्हणजे त्यांची जी कॉलेजची फी आहे प्लस कॉलेजची फी सोडून तुमची प्रत्येक परीक्षेची फी असते, प्रत्येक एक्झामची फी असते, म्हणजेच सेमिस्टर 1 ची एक्झामची सेपरेट फी असते, सेमिस्टर 2 एक्झामची सेपरेट फी असते, सेमिस्टर 3 एक्झामची सेपरेट फी असते, म्हणजे दरवर्षी एक्झाम होतात त्यांची वेगवेगळी फी असते
ती देखील फी तुमची माफ होणार आहे. शैक्षणिक फी म्हणजे कॉलेजची फी तुमची प्लस एक्झाम फी दोन्ही फी तुमच्या माफ होणार आहेत. ओके, तर डेव्हलपमेंट फी व इतर प्रकारच्या कोणत्याही फीचा समावेश यात राहणार नाही, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. शैक्षणिक शुल्क आणि तुमची परीक्षा शुल्क हे माफ होणार आहेत, पण डेव्हलपमेंट फी जर असेल आणि इतर कोणत्याही प्रकारच्या फी असतील तर ह्यामध्ये समावेश असणार नाहीयेत. त्यानंतर पदवी व पदव्युत्तर विद्यार्थिनींना याचा जो लाभ आहे तो घेता येणार आहे, हे या ठिकाणी मेन्शन केलं आहे. त्यानंतर सर्व प्रकारच्या सरकारी व अभिमत विद्यापीठात म्हणजे सरकारी मान्यताप्राप्त शैक्षणिक विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशातील मुलींना लाभ. त्यानंतर मागील प्रवेशातील व नवीन प्रवेशातील दोन्ही प्रकारच्या विद्यार्थिनींना लाभ मिळेल. हे सर्वात महत्त्वाचं आहे. काही विद्यार्थ्यांचा डाऊट असतो की मी ड्रॉप घेतला होता, ठीक आहे, मी फर्स्ट इयरला होतो दुसऱ्या कॉलेजला, तर मला मिळेल का आता यावर्षी? तर मागील प्रवेशातील, मागच्या प्रवेशातील प्लस नवीन जे प्रवेश होणार आहे त्या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थिनींना याचा जो लाभ आहे तो मिळणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थिनींचा प्रवेश कॅप राऊंडच्या पर्सेंटाइलद्वारे होईल अशाच विद्यार्थिनींना हा जो लाभ आहे तो मिळणार आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगितलं होतं की कॅप राऊंड थ्रूच ऍडमिशन होणं इम्पॉर्टंट आहे. कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन झालं तरच ही जी सवलत आहे, ही जी 100% फी माफ झालेली आहे, त्याचा जो बेनिफिट आहे, त्याचा जो लाभ आहे तुम्ही घेऊ शकणार आहात. त्यानंतर व्यवस्थापन कोटा, या तुमचा इन्स्टिट्यूट लेवलचा कोटा आणि मॅनेजमेंटचा कोटा, ठीक आहे, आणि स्पॉट्स राऊंडचा कोटा, यामधील जे प्रवेश असतील त्या विद्यार्थिनीस याचा जो लाभ आहे तो मिळणार नाहीये. लाभास अपात्र तुम्ही असणार आहात. ठीक आहे, हे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. आणि कोणत्या कोणत्या विद्यार्थिनींसाठी मिळणार आहे? ओबीसी, EWS, SCBC या विद्यार्थिनींना मिळणार आहे, फिमेल कॅन्डिडेट्सना. ओके, तर होप्स की तुमचे जे GR रिलेटेड डाऊट्स आहेत मुलींच्या फीच्या सवलती बाबतीतले ते क्लिअर झाले असतील आणि तुम्हाला हे देखील कळालं असेल की मुलींनाच का 50% पासून 100% जी फी आहे ती सवलत देण्यात आलेली आहे आणि ह्याचं कारण महाराष्ट्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे GR मध्ये, ते देखील तुम्ही रीड करू शकता. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओचे जे अपडेट्स असतील ते तुम्हाला असेच टाइम टू टाइम मिळत राहतील. ओके, तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.